Hello dear students, today we are going to see appreciation. How to write standard 12th poetic appreciation. विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या एक्झाम पेपरमध्ये तुम्हाला पोएटिक अप्रिसिएशन 4 मार्क्ससाठी विचारला जात असते. तर ते नेमकं कशा पद्धतीने लिहायचं, ज्यामध्ये तुमच्या चुका होतात. जसे की आता सप्लिमेंटरी एक्झामला बरेचसे विद्यार्थी बसलेले आहेत. तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चुका कुठे झालेल्या आहेत हे कसं लक्षात घ्यायचं, कशा पद्धतीने आपल्याला 4 मार्क्स अचीव करता येईल, यासाठी या ठिकाणी मी फर्स्ट पोएम आणि सेकंड पोएमचं अप्रिसिएशन कशा प्रकारे लिहायचं हे तुम्ही बघून घ्या. आता नेमका प्रश्न कसा विचारला जातो असतो, त्यासाठी स्कीम ऑफ मार्किंग काय असते. कारण अप्रिसिएशन हे 4 मार्क्ससाठी आलेलं असते, पण त्यामध्ये कोणते पॉईंट आले पाहिजे. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लिहित असताना अप्रिसिएशन कशा पद्धतीने लिहायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येत नाही. तर बघा, या ठिकाणी स्कीम ऑफ मार्किंग दिलेलं आहे. सी दिस ॲप्रोप्रिएट थीम अँड लँग्वेज फीचर्स इट्स कॅरी आउट 2 मार्क्स. म्हणजे अप्रोप्रिएट थीम नेमकं कोणती पोएम विचारलेली आहे आणि त्यामध्ये लँग्वेज फीचर्स कोणते आहेत ते तुम्हाला 2 मार्क्ससाठी त्या ठिकाणी दिले जातील. एक्सप्लेनेशन अँड प्रेझेंटेशन, तुम्ही कशाप्रकारे एक्सप्लेन करू शकता किंवा कशाप्रकारे प्रेझेंटेशन करता त्या पोएमचं. माझ्या माहितीच तर तुम्ही सगळ्या जेवढ्या काही 8 पोएम आहे आपल्या, त्या 8ही पोएम चांगल्या रिसाईट करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणतीही पोएम आली तर 4 मार्क्स त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच मिळून जाईल. तर हे किती मार्क्ससाठी आहे? 1 मार्क्ससाठी. पर्सनल ओपिनियन अँड इव्हॅल्युएशन, हे सुद्धा तुमचं वैयक्तिक मत त्या पोएमविषयी कशी वाटली तुम्हाला. धिस पोएम म्हणजे जी कोणती पोएम तुम्ही अभ्यासली असेल, जी परीक्षेमध्ये तुम्ही अप्रिसिएशनमध्ये लिहित असाल, तर त्या पोएमविषयी तुम्हाला स्वमत लिहायचं आहे. त्याला सुद्धा किती मार्क्स आहे? 1 मार्क्स. नाऊ लेट अस सी फर्स्ट पोएम ऑफ अप्रिसिएशन. आता बघा, फर्स्ट पोएम जी आहे आपली 12वीमध्ये, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर पहिला पॉईंट काय घ्यायचा आहे? अबाउट द पोएम. द पोएम इज अबाउट द जर्नी ऑफ लाईफ. कशाविषयी सांगितलं आहे कवितेमध्ये? तर जीवनाचा जो प्रवास आहे त्याविषयी या कवितेमध्ये माहिती दिलेली आहे. सेकंड पॉईंट बघा, अबाउट द पोएट. म्हणजे पोएटचा परिचय द्यायचा आपल्याला. पोएट काय आहे, त्यांचं म्हणजे कुठं वास्तव्य आहे, काय शिक्षण आहे, हे सगळं त्यामध्ये आलेलं पाहिजे. तर बघा काय दिलेलं आहे. हे जसं पाठ करून जरी ठेवलं तरी तुम्हाला जशा तसं त्या ठिकाणी लिहिता येईल. तर धिस पोएम इज रिटन बाय वॉल्ट विटमन, वॉज ॲन अमेरिकन पोएट, एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. म्हणजे ते एक अमेरिकन पोएट होते, त्याचबरोबर एक काय होते, ते एसेइस्ट होते म्हणजे निबंधकार होते, आणि जर्नलिस्ट होते. जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार. ही इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री व्हर्स. तर नेहमी त्यांना काय म्हणून ओळखलं जात होतं, काय म्हणून समजलं जात होतं? तर फादर ऑफ फ्री व्हर्स म्हणजे फ्री व्हर्सचे जनक म्हणून त्या ठिकाणी समजले जात होते. थर्ड पॉईंट दिलेला आहे थीम. थीम काय लिहिणार आहे तुम्ही त्या पोएमविषयी? द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. One can take the road as a point of to start over towards something new. म्हणजे या ठिकाणी या कवितेमधला आशय तुम्हाला नोंद करायचा असतो की ही कविता नेमकी कशा पद्धतीची आहे, त्यामध्ये काय थीम आहे, कशाविषयी विचारलेलं आहे, ती माहिती यामध्ये लिहायचं असते. तर या ठिकाणी द रोड सिग्निफाईज मोबिलिटी म्हणजे आपण जे काही मार्ग निवडतो, ते मार्ग निवडत असताना त्या मार्गाला धरूनच आपलं करिअर आपण करायला पाहिजे. मोबिलिटी असायला पाहिजे, त्यामध्ये लवचिकता असायला पाहिजे, त्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, की जेणेकरून आपण एकाच गोष्टीकडे तटस्थ राहता कामा नये. नंतर फोर्थ पॉईंट बघा, पोएटिक डिवाईस. पोएटिक डिवाईसमध्ये नेमकं काय येईल? जे काही आपण फिगर ऑफ स्पीच मागे शिकलेलो होतो, तेच फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये कोणत्या प्रकारचे दिलेले आहे तेच तुम्हाला लिहायचं असेल विद्यार्थी मित्रांनो. जसे की बघा, फर्स्ट पोएममध्ये कोणते फिगर ऑफ स्पीच आलेले आहे, म्हणजे जे अलंकार म्हणतो आपण ज्याला. तर या कवितेमध्ये मेटाफर यूज केलेला आहे, पॅराडॉक्स आहे, पुन्हा रिपिटेशन आहे. आर द प्रॉमिनियंट फिगर ऑफ स्पीच यूज इन दिस पोएम. म्हणजे मुख्यत्वे करून या कवितेमध्ये मेटाफर वापरलेला आहे, पॅराडॉक्स पण वापरलेला आहे, आणि रिपिटेशनसुद्धा आलेलं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही जी कविता आहे, धिस पोएम इज रिटन इन फ्री वर्स. तर ही जी आहे, तर ही कविता ही फ्री वर्समध्ये आहे. तर स्पेशल फीचर्स ऑर ओपिनियन म्हणजे स्वमत लिहायचं तुम्हाला. हे पोएमविषयी कसं वाटते तुम्हाला ह्या पोएमविषयी, म्हणजे ही जी पोएम आहे याबद्दल तुमचं स्वमत काय आहे हे लिहायचं आहे. तर बघा, द पोएट एक्सप्रेसेस द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम. द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. द पोएट वॉन्ट्स टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा मार्ग त्याला सुचवायचा आहे. आय लाईक दिस स्पेशल फीचर्स ऑफ धिस पोएम. तर इतकं जरी तुम्ही पॉईंट लिहिले व्यवस्थित, तरीही तुम्हाला 4
आउट ऑफ 4 मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात. फक्त तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कशाची करायचं आहे तर तुम्हाला रिसाईट करायचं आहे, लर्न करायचं आहे, पाठ करून ठेवा. कारण तुम्हाला फक्त पोएममध्ये अप्रिसिएशन करत असताना प्रश्न कसा विचारला जातो, राईट डाऊन अप्रिसिएशन ऑफ धिस पोएम, म्हणजे जी काही पोएम असेल जसं की सॉन्ग ऑफ द ओपन रोड असेल तर सॉन्ग ऑफ द ओपन रोड म्हणून त्या ठिकाणी कवितेचं अप्रिसिएशन करा. अशा पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न आलेला असतो. बाकी ॲज इट इज तुम्हाला जशा तसं माहिती लिहायची असते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर आजच तुम्ही जरूर पाठ करायला तयार व्हा किंवा वहीमध्ये नोंद करा आणि जशा तसं 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही तर 5 वेळा लिहून काढा, जेणेकरून तुमचा ते सराव होईल आणि पेपरमध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्क्स अचीव करता येईल. लेट अस सी सेकंड पोएम ऑफ अप्रिसिएशन. आपली जी सेकंड पोएम आहे ते पोएमचं नाव काय आहे, इंडियन विवर्स. इंडियन विवर्स. तर ही जी कविता आहे या कवितेविषयी समजा तुम्हाला जर प्रश्न विचारला, राईट डाऊन द अप्रिसिएशन ऑफ इंडियन विवर्स, तर सरळ सरळ जे काही 5 पॉईंट दाखवलेले आहे ते 5 पॉईंट जसे तसे पाठ करा. जसे की फर्स्ट पॉईंट काय आलेला आहे, अबाउट द पोएम. अबाउट द पोएम, इट इज अ शॉर्ट पोएम वेअर द पोएट टेल्स अबाउट these types of garments that the weavers view of 3 particular times of a day. म्हणजेच काय, या ठिकाणी या कवितेमध्ये इंडियन विवर्स या कवितेमध्ये 3 स्टांजा दिलेले आहे आणि 3 स्टांजामध्ये 3 प्रकारचे ते स्टांजा आपल्याला माहिती देत आहेत. पहिल्या स्टांजामध्ये कशाचं वर्णन केलं आहे, दुसऱ्या स्टांजामध्ये आणि थर्ड स्टांजामध्ये. अगदी छोटी पोएम आहे आणि छोट्या पोएममधून खूप अशी अतिशय आपल्याला जवळीकता साधवणारी आपल्या लाईफमध्ये काय असते तर ह्या 3 गोष्टी 3 स्टांजावरून आपल्याला लक्षात येते. सेकंड पॉईंट दिलेला आहे अबाउट द पोएट. सेकंड पॉईंट काय दिलेला आहे, अबाउट द पोएट म्हणजे पोएटविषयी माहिती लिहायची आहे. धिस पोएम इज रिटन बाय सरोजिनी नायडू. शी वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, फेमिनिस्ट अँड ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज फ्रीडम स्ट्रगल. म्हणजे त्या केवळ एक राजकारणीच व्यक्तिमत्व होतं असं नाही, तर त्या चांगल्या प्रकारच्या एक ॲक्टिव्हिस्ट पण होत्या, त्याचबरोबर फेमिनिस्ट पण होत्या आणि इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज फ्रीडम स्ट्रगल म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग त्यांनी घेतलेला होता. थीम बघा, कशावर आधारित आहे कविता ती बघा. द पोएम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ म्हणजे मानवी जीवनाचे 3 महत्त्वाचे पैलू, 3 महत्त्वाच्या गोष्टी मानवी जीवनामध्ये या कवितेमध्ये सांगितलेल्या आहे. आता कोणत्या 3 गोष्टी सांगितल्या बघा. फर्स्ट स्टांजा बर्थ मीन्स चाइल्डहूड. पहिल्या स्टांजामध्ये चाइल्डहूडचं वर्णन केलेलं आहे. सेकंड स्टांजामध्ये ॲडल्टहूड म्हणजे यंग पिरियड अँड डेथ इन लास्ट स्टांजा दॅट इज ओल्ड टाईम. द कलर्स मेन्शन इन द स्टांजा इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स म्हणजे त्या प्रसंगाला अनुसरून त्या ठिकाणी कलर वापरले गेलेले आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः ते पोएम लर्न कराल, ज्यावेळेस तुम्ही ते पोएमचा अभ्यास कराल त्यावेळेस तुमच्या निश्चितच लक्षात येते. त्या संदर्भात आपले काही व्हिडिओ दिलेले आहेत ते बघून घ्या. नेक्स्ट पॉईंट, पोएटिक डिव्हाइस. फिगर ऑफ स्पीच यूज इन धिस पोएम आर मेटाफर, सिमिली, इमॅजिनरी, मेटाफर, ॲलिट्रेशन. आता यामध्ये एवढे सारे जर फिगर ऑफ स्पीच दिले असेल तर तुम्ही 2-3 जरी लिहिले जसे की ॲलिट्रेशन, इमॅजिरी, सिमिली, मेटाफर एवढे जरी लिहिले तरीही तुम्हाला राईट आन्सर मिळते. फक्त तुम्हाला स्पेलिंगकडे लक्ष देणं गरजेची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला असं वाटतं की आपण सगळं बरोबर लिहिलं पण पेपरमध्ये आपल्याला मार्क्स मिळत नाही. याचं कारण काय आहे की तुमची जे व्होकॅब्युलरी आहे, स्पेलिंग आहे त्यामध्ये बऱ्याचशा मिस्टेक असतात, त्यामुळे मार्क्स दिल्या जात नसतात. त्यामुळे तेवढ्याच पद्धतीने तुम्ही स्पेलिंगसुद्धा पाठ करा. द पोएम हॅज 2 रायमिंग कपल्स. द पोएम हॅज बीन रिटन इन इॲम्बिक टेट्रामेटर. द पोएट has used vivid imagery in correlating the parts of day to the stages of life. म्हणजे दिवसाच्या जे प्रहर आहे त्या दिवसाच्या प्रहरानुसार मानवी जीवनाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आता लास्ट पॉईंट काय असतो बरं, स्पेशल फीचर किंवा ओपिनियन म्हणजे काय वैशिष्ट्य आहे या पोएमचं किंवा तुमच्या या पोएमविषयी तुमचं काय मत आहे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे, लिहायचं असते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे लिहिणं गरजेचं आहे. तर बघा, द पोएम depicts 3 stages of life associated with color scheme. It is the special feature of the poem. I like this poem very much. म्हणजे या कवितेमध्ये ह्युमन लाईफविषयी 3 स्टांजामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जीवन हे कशा प्रकारचं असते
आणि जीवन जगत असताना कशाप्रकारे आपण अनुभवायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण सोसायटीमध्ये राहायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये सांगितल्या गेलेल्या आहे. अगदी शॉर्ट्स कविता आहे, पण त्यामधून निघणारे जे मार्मिक थिंकिंग आहे, विचार आहे, माहिती आहे, जी सरोजिनी नायडू यांनी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांनी या 2 कवितेचे अप्रिसिएशन वहीमध्ये लिहून घ्या. फक्त एक वेळा लिहू नका विद्यार्थी मित्रांनो. तर याचा तुम्ही वारंवार सराव करा का जेणेकरून चांगल्या प्रकारे परीक्षेमध्ये आपल्याला मार्क्स मिळेल. थँक्यू.